प्रशासनाशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर लाँग मार्च स्थगित। पालकमंत्री विखे पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीने शेतकरी कामगारांच्या मागण्या मान्य। लाल वादळ अखेर संगमनेरातच थांबलं। अखिल भारतीय किसान सभा व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी कामगार आणि आदिवासींच्या उर्वरित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मार्ग निघाला असून आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे राजूर ते अहिल्यानगर निघालेला लाँग मार्च निझर्णेश्वर येथे स्थगित करण्यात आला आहे। अकोले तालुक्यातील राजूर येथून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा लाँग मार्च काढण्यात येत होता। या मोर्चामध्ये आदिवासी शेतकरी कामगार, पोषण आहार तयार करणाऱ्या मदतनीस, वैद्यकीय क्षेत्रातील अर्धवेळ परिचर आपल्या मागण्यांसाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संगमनेर येथून निघालेला लाँग मार्च काल सायंकाळी निझर्णेश्वर येथे पोहोचला होता। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाच्या माध्यमातून आंदोलकांशी सातत्याने संपर्क साधून मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिलं होतं। 2 दिवसापूर्वी मंत्रालयात मंत्री विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन आंदोलक व विविध विभागांचे मंत्री यांच्यात यशस्वी संवाद घडवून आणला होता। या बैठकीमध्ये आंदोलकांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या। मात्र शालेय शिक्षण व कामगार विभागाशी संबंधित असलेल्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते। निझर्णेश्वर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, प्रांत अधिकारी अरुण उंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी संवाद साधला। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर उर्वरित मागण्याही सरकारने मान्य केल्या असल्याचे सांगितले। त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याची प्रशासनाची विनंती आंदोलकांनी मान्य केली। अर्धवेळ परिचारिकांच्या मानधनात सरकारने वाढ करण्याचा निर्णय घेतला असून शालेय पोषण आहार मदतनीसांचे मानधनही वाढवण्यास सरकारने हिरवा कंदील दिला आहे। भंडारदरा धरणाचे हक्काचे पाणी आदिवासी भागाला मिळावे म्हणून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वेक्षणाला दिलेल्या आदेशाचे आंदोलनकर्त्यांनी स्वागत केलं। बांधकाम कामगारांना आता आरोग्य विमा योजनेतून सर्व सुविधा मिळण्याचा मार्ग सरकारच्या निर्णयामुळे सुकर झाला आहे। आंदोलकांच्या मागण्यांबाबत सरकारची भूमिका सकारात्मक राहिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आंदोलकांना दिलासा दिला। या निर्णयाबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। तसेच आंदोलकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले आहेत। जो काय लॉंग मार्च होता त्याचे आयोजक आणि प्रमुख डॉक्टर अजित नवलेजी, तुमचे जे संघटना आहेत, विविध संघटना, त्या सर्व संघटनेचे अध्यक्ष, आमच्या गावाकडून आलेले आपल्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय श्री देशमुखजी, या ठिकाणी उपस्थित आपण सर्व या परिसरातील, या भागातील अतिशय खरं तर ज्यांच्या मागण्यांबद्दल खरंच सहानुभूती प्रत्येकालाच वाटेल, ती शासनालाही वाटली, अशा सर्व वर्गातील आपण या ठिकाणी उपस्थित आहात। मला बोलायचे फक्त एवढ्यासाठी आता मागण्याचा विषय संपला आपला, ऑलमोस्ट मागण्या डॉक्टर तुमच्या मान्य झाल्या। मला तर असं वाटायला लागलंय की आता बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रामध्ये समजेल आणि आता लॉकडाऊनचं सत्र सुरू व्हायला आणि प्रत्येक ठिकाणी आमच्या डॉक्टर अधिकाऱ्यांना बोलवू। लोकांच्या लक्षात आलंय की 3-3 महिने आंदोलन करून मागण्या होत नाही, परंतु मागण्या कशा मागण्या होतात मी तुम्हाला यातलं एक गमक सांगेल सगळ्यांसाठी। आता आपण सगळे संघटनेमध्ये काम करताय, तर मी तुम्हाला मागण्या कशा मान्य करून घ्यायच्या याचं जे गमक आहे डॉक्टरांचं ते मी आपल्या सगळ्यांना सांगतो। मागच्या 22 तारखेला रविवारी आपण अकोल्यात बैठक घेतली। पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत आपण अतिशय शिस्तबद्धपणे हे आंदोलन केलं किंवा त्याचं नियोजन केलं, अतिशय बारकाईने, आणि याच्यामध्ये एक भूमिका पण ठेवली। याच्यामध्ये सामान्य जनतेला आणि प्रशासनाला त्रास होता कामा नये। डॉक्टर अजित यांनी प्रशासनाबरोबरचा जो समन्वय आहे, संवाद आहे, तो प्रत्येक वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने चालू ठेवला। खूप चांगला समन्वय त्यांनी ठेवला आमच्या माध्यमातून, आणि काही त्यांचा थेटही असेल शासनाशी त्यांना संपर्क ठेवला। आणि आंदोलन करत असताना सगळ्यांना त्रास देऊनच करायला पाहिजे, मगच मागण्या मान्य होतात असं नाही।
तर आपल्या जर मागण्या जमीन असतील, आपण जर अतिशय शिस्तबद्धपणे, नियोजनबद्धपणे आणि सलोख्याचे आणि सौहार्दाचे संबंध ठेवून आणि वातावरण ठेवून जरी आंदोलन केली तरी आपल्या मागण्याची दखल घेतली जाते. ते डॉक्टर अजित नवले साहेब तुमच्या या लॉंग मार्चने दाखवून दिलं. आमचे प्राणसाहेब, आता मी थोडस नाशिक आणि पालघर त्या परिसरामध्ये काम केल्यामुळे मला थोडी आयडिया आहे. आमचे प्राणसाहेब काल असं म्हटले, आज सकाळीच म्हटले की आंदोलनकर्ते आणि आंदोलनाचे आयोजक ही खूप चांगली लोक आहेत आणि खूप समन्वयानं राहतात. मी त्यांना एकच सांगितलं की एक चांगले लोक आहेत, चांगला समन्वय ठेवतात, हे 100% बरोबर आहे. पण जर प्रशासन किंवा सरकार याच्यामध्ये चुकलं तर मात्र त्यांना कुठे ते कोणाचं ऐकत नाही. त्यामुळे जेवढे चांगले आहेत तोपर्यंत आहे. त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण याचं नियोजन केलं आणि पोलीस विभागाचं मी कौतुक करेल. आमचे ऍडिशनल एसपी साहेब अगदी सुरुवातीपासून रोजच्या संपर्कामध्ये आहेत. मलाही सारखे फोन आहेत. कालही थोडं मला उशीर झाल्यामुळे त्यांना थांबायला लागलं, पण त्यांचं कायम मी म्हटलं बाकी सगळी कामं सोडून फक्त तुम्ही लॉंगमार्चच बघताय असं दिसतंय. त्यांना पूर्ण वेळ दिला, पूर्ण यंत्रणा लावली आपली, आपणही त्यांना सहकार्य केलं आणि अशी जर एकमेकाच्या सहकार्यानं आंदोलन झाली आणि त्याच्यातून सामान्यांचे प्रश्न सुटत असतील तर काय वाईट आहे नव्हतं. म्हणूनच मी म्हटलं की आपण ठीक आहे, चांगल्या प्रश्नासाठी आंदोलन करायला काहीच हरकत नाही. आमचा त्यासाठी सपोर्ट राहील, शासनाचाही पाठिंबा राहतो. आपले प्रश्न शासनाच्या समोर येतात. शेवटी असं आहे की रोजची वेगवेगळी कामं चालू असतात आणि ज्या वेळेला आपण आपला प्रश्न तिथपर्यंत घेऊन जाऊ त्यावेळेला मग ते सोडवण्यासाठी मार्गाचा विचार केला जातो. त्यामुळे आपले प्रश्न शासनापर्यंत यायलाच पाहिजेत. पुढे जे काय आपण ठरवलेलं आहे ते आपण पूर्ण ताकदीनं पुढे राबवू, त्याच्यामध्ये आपलं सहकार्य लागेल आणि इथून पुढच्या सर्व कामकाजामध्ये आपलं आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे. त्याचबरोबर आमचंही आपल्याला पूर्ण सहकार्य राहील, प्रशासनाचं, पोलीस विभागाचं, असंही मी आपल्याला ग्वाही देतो आणि धन्यवाद. साहेबांचं परत एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप उत्तम समन्वय ठेवला. त्याचबरोबर आमचे वागचौरे साहेब, खरं तर साहेब ते आमच्याकडे संगमनेरला होते. 2-3 आंदोलन आमची त्यांनी खूप सुंदर हाताळलेले. दुधाच्या आंदोलनात पण तुम्ही साहेब मदत केली होती, मला आठवतो तो सगळा प्रसंग. साहेब आम्ही 50-60 ट्रॅक्टर घेऊन आलो होतो आणि ते सगळं शेड वगैरे घेऊन आलो होतो. एवढा बारका प्रसंग ते त्यांनी असंच तुम्ही जसं आता व्यवस्थित समन्वय साधला आणि तो सगळा प्रसंग टाळून आपण आंदोलन यशस्वी केलं, त्याचा फायदा लोकांना होईल ते केलं. आता या दोन्ही आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्याला प्रचंड मदत केली. मी परत एकदा अशी आशा व्यक्त करतो की असे अधिकारी सर्व जिल्ह्यांना लाभो आणि सर्व बाकी साहेब निघाला आणि काय आता आंदोलनाची दिशा असणार? माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब हे आत्ताच VC-द्वारे आमच्या सर्वांशी बोलले आणि लाँग मार्चमध्ये ज्या मागण्या आम्ही केलेल्या होत्या, ज्याची मंत्रालयात चर्चा झालेली होती, त्याच्या अंमलबजावणीच्या बद्दल ते मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि त्यातून सर्व प्रश्न हे लाँग मार्चचे मार्गी लागल्याचं आज त्यांनी आम्हाला सांगितलं. हा लढ्याचा प्रचंड मोठा विजय आहे. याबद्दल प्रचंड समाधान घेऊन हा लाँग मार्च आम्ही आता स्थगित करण्याचा निर्णय घेतो आहे. विशेषतः ज्या अर्धवेळ परिचारिका आहेत, ज्या चालल्या रस्त्याने आणि ज्यांचा प्रश्न 3 महिने संप करूनही सुटलेला नव्हता, त्यांना या लाँग मार्चमुळे 2000 रुपयाची वाढ ही मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्याबद्दलचे सगळे प्रश्न संपून आता ती वाढ झालेली आहे. हा आमच्यासाठी फार मोठा दिलासा आहे. दुसरं, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा निर्णय तो 2024 साली 1000 रुपये वाढीचा झाला होता. मात्र प्रशासकीय मान्यतेचा आणि फायनान्सच्या बाबतीतचे इश्यू होते. आज मुख्यमंत्री साहेबांनी याबाबत सांगितलं की आपल्या सरकारने तो निर्णय घेतला असल्यामुळे त्याची आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. त्यातल्या तांत्रिक काही अडचणी आहेत त्या दूर करून 1000 रुपयाची वाढ ही शालेय पोषणसाठी सुद्धा झालेली आहे. आंदोलन नगर जिल्ह्यामध्ये झालं, मात्र या दोनही महाराष्ट्रभरातील अर्धवेळ परिचारिकांचं 2000 रुपये आणि शालेय पोषणचं 1000 रुपये पगार या आंदोलनामुळे वाढलेला आहे. ही फार मोठी समाधानाची बाब आहे. आदिवासी भागामध्ये जंगलची जमीन आणि तळाची जमीन त्याच्याबद्दलचा निर्णय आज मोठा निर्णय झाला आणि त्याची प्रक्रिया लगेच सुरू होईल.
त्याचबरोबर आदिवासींना भंडारदरा धरणाचं पाणी देण्याबद्दलचा जो निर्णय होता त्याचे आदेश निघालेले सर्वेचे, ही मोठी आमची 10 वर्षापासूनची पेंडिंग पडलेली मागणी ही आज निघालेली आहे. बांधकाम कामगारांना, सर्व बांधकाम कामगारांना मेडिक्लेमची योजना लागू होती, मात्र मध्यंतरी फक्त सर्जरी होईल आणि मेडिसिनचे पेशंट नाकारले जात होते. आंदोलनामुळे आता मेडिसिनचे पेशंट सुद्धा घेण्याचा निर्णय झालेला आहे. आंदोलन नगर जिल्ह्यात झालं, मात्र हा निर्णय सुद्धा सगळ्या महाराष्ट्राच्या बांधकाम कामगारांना लागू झालेला आहे. फार मोठ्या गोष्टी आज या आंदोलनात मिळालेल्या आहेत. निराधार, विधवा, परित्यक्ता यांच्या मानधन वाढीच्या बद्दल सुद्धा मोठी सकारात्मकता प्रशासनाच्या आणि शासनाच्या वतीनं दाखवण्यात आलेली आहे. आम्ही प्रचंड आनंदी आहोत. जे सगळे चालले त्यांचं मी अत्यंत आभार मानतोय. पत्रकार मित्रांनी आमचा आवाज महाराष्ट्रभर पोहोचवला, त्यांचा आभार मानतोय. अधिकाऱ्यांचा आभार मानतोय. राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे साहेब, आदिवासी विकास मंत्री, आरोग्यमंत्री आबिटकर साहेब आणि अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सर्वांचा आभार आंदोलकांच्या वतीनं मी व्यक्त करतो. सनदशील मार्गाने, कायदा न तोडता हजारोच्या संख्येने ज्यावेळी लोक उतरतात आणि चिकाटीनं लढा देतात, त्यावेळी कोणताही आततायीपणा न करता जर आंदोलन केलं, अभ्यासपूर्वक मागण्या मांडल्या, तर लोकशाहीमध्ये अजूनही या मार्गाने यश मिळतं हे दाखवून देणारा हा लॉंग मार्च होता. नगरच्या जनतेला आणि नगरच्या आंदोलकांना महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मी अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो. महासत्ता न्यूज, संगमनेर.